मध्यरात्री विठ्ठलला झोप येईना. त्याने सुनीताचा आधार घेतला. त्याचा हात सुनीतावर पडला आणि ती जागी झाली. अनेक दिवसांपासून सुनीताला जे हवं होतं, तो स्पर्श तिला जाणवला. काही क्षणातच दोघांमध्ये जवळीक वाढली. सुनीताला जे हवं होतं ते तिला मिळालं. विठ्ठलही त्या क्षणी वाहवत गेला. सकाळी विठ्ठलने सुनीताला सांगितलं, जे झालं ते कोणाला सांगू नकोस. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक धक्कादायक घटनेबद्दल बोलणार आहोत, जी आहे दोन व्यक्तींची, विठ्ठल पाटील आणि सुनीता जाधव यांची. वय वाढलं तरी मनाला काही थांबवता येत नाही आणि याच भावनेतून ही घटना घडली. जालना जिल्ह्यातल्या एका शांत ठिकाणी विठ्ठल पाटील राहायचा. वय झालं होतं त्याचं साधारण 52 वर्षांचं. काही वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीचं निधन झालं होतं आणि तेव्हापासून विठ्ठल एकटाच होता. घरात राहायचा, पण मनात एकटेपणाची खंत सतत जाणवायची. आता आयुष्य किती उरलंय असा विचार त्याच्या मनात यायचा. या वयात कोणीतरी सोबती मिळालं तर बरं होईल असं त्याला वाटायचं. याच काळात विठ्ठलची ओळख सुनीता जाधव नावाच्या महिलेशी झाली. सुनीता वयाने साधारण 42 वर्षांची होती. तिची घरची परिस्थिती ठीकठाक होती, पण विठ्ठलशी ओळख झाल्यावर तिला एक आपुलकी वाटू लागली. विठ्ठललाही सुनीता भेटल्यावर आधार मिळाल्यासारखं वाटायचं. पत्नीच्या निधनाला आता 4 वर्ष झाली होती. मनात कधी हरिनामाचा जप करावा असं यायचं, पण सुनीताच्या येण्याने त्याचं आयुष्य पुन्हा खुललं. सुनीता आणि विठ्ठल यांचा संपर्क वाढू लागला. सुनीता त्याला सतत फोन करायची, बोलायची. विठ्ठलला तिचीही जवळीक आवडायची. म्हातारपणी असा आधार मिळाला तर काय हरकत आहे, असं त्याला वाटायचं. सुनीताही विठ्ठलच्या जवळ येत होती. ती त्याच्याशी आयुष्य जोडण्याचा विचार करू लागली. दोघंही एकमेकांना आवडायला लागले होते. काही दिवसांनी दोघांची जवळीक इतकी वाढली की सुनीता विठ्ठलला भेटण्यासाठी त्याच्या गावी यायची. ती मुद्दाम अशावेळी यायची की तिला रात्री थांबावं लागेल. मग विठ्ठलच्या घरी फक्त ती आणि विठ्ठलच असायचे. सुनीता वारंवार येऊ लागली. गावातल्या लोकांना हे कळायला लागलं. विठ्ठलने दुसरी बायको आणली अशी चर्चा गावात पसरली. लोक म्हणायचे, या वयात असे उद्योग करायची काय गरज. पण विठ्ठल आणि सुनीता यांनी अजून काही ठरवलं नव्हतं. त्यांचा फक्त परिचय खूप जवळचा झाला होता. एक रात्र अशी आली जेव्हा सुनीता विठ्ठलच्या घरी आली. दोघांनी जेवण केलं. मनात काही भावना होत्या, पण त्या फक्त मनातच होत्या. मध्यरात्री विठ्ठलला झोप येईना. त्याने सुनीताचा आधार घेतला. त्याचा हात सुनीतावर पडला आणि ती जागी झाली. अनेक दिवसांपासून सुनीताला जे हवं होतं, तो स्पर्श तिला जाणवला. काही क्षणातच दोघांमध्ये जवळीक वाढली. सुनीताला जे हवं होतं ते तिला मिळालं. विठ्ठलही त्या क्षणी वाहवत गेला. सकाळी विठ्ठलने सुनीताला सांगितलं, जे झालं ते कोणाला सांगू नकोस. सुनीताही विठ्ठलला हवीच होती, पण दोघंही स्पष्ट बोलत नव्हते. सुनीताला विठ्ठलसोबत आयुष्य जोडायचं होतं. ती त्याच्यावर हक्क सांगण्याच्या तयारीत होती. तिला वाटायचं, आता विठ्ठल मला सोडणार नाही आणि सोडलंच तर त्याला परिणाम भोगावे लागतील. साधारण वर्षभर दोघांचं हे नातं चाललं. आता सुनीताने पुढचा डाव टाकला. ती म्हणाली, तुझी मला गरज आहे आणि मलाही तुझी गरज आहे. गावात लोक नावं ठेवतात, त्यापेक्षा आपण लग्न करूया, मग सगळं सुरळीत होईल. पण विठ्ठलने लग्नाला नकार दिला. तो म्हणाला, या वयात लग्न, लोक काय म्हणतील, मी 50शी ओलांडलीय. सुनीता रागवली. ती म्हणाली, रात्री तुला वयाचं भान राहत नाही, मग लग्नाला का नको. दोघांमध्ये वाद वाढायला लागले. विठ्ठलला टेन्शन यायला लागलं. त्याला कळलं की सुनीता आता सोडणार नाही. त्याने तात्पुरता दिलासा देत सांगितलं, ठीक आहे, नंतर पाहू, पण ही गोष्ट गावात सांगू नकोस. काही काळ गेला. नोव्हेंबर महिना होता. दिवाळी नुकतीच झाली होती. लग्नाच्या तारखा सुरू होत्या. सुनीताला विठ्ठलसोबत लग्न करायचं होतं, पण विठ्ठलच्या मनात वेगळाच विचार होता. एक दिवस विठ्ठलने सुनीताला एका शेतात बोलावलं. ऊसाचा हंगाम होता. ऊसात लपून काय चाललंय हे कोणाला दिसत नव्हतं. विठ्ठलने सुनीताला एका शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतात यायला सांगितलं. सुनीता तिथे गेली. विठ्ठलने तिला साडी काढायला सांगितलं. सुनीताने साडी काढली, पण तिच्या मनात संबंधांचे विचार होते. विठ्ठलच्या डोक्यात मात्र वेगळाच खेळ चालला होता. त्याने तिची साडी हातात घेतली आणि तिचा गळा आवळला. काही क्षणातच सुनीताचा मृत्यू झाला. विठ्ठलने ती मयत झाल्याचं पाहिलं आणि तिथून पळ काढला. 10 नोव्हेंबरला ही घटना घडली. 14 नोव्हेंबरला काही महिला शेतात गेल्या. त्यांना वास यायला लागला. त्या दिशेने गेल्या आणि समोरचं दृश्य पाहून हादरल्या. सुनीताची साडी काढलेली होती आणि ती मृत होती. पोलिसांना कळवण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. गावात चर्चा झाली की सुनीता विठ्ठलसह राहत होती. त्यामुळे पोलिसांनी विठ्ठलला ताब्यात घेतलं. चौकशीत विठ्ठलने कबूल केलं की सुनीताच्या लग्नाच्या तगाद्यामुळे त्याने तिचा खून केला. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? अशा घटना कशा थांबवता येतील? तुमचे विचार कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.